उत्तरमान नदीवरील उमरज शिवडे गावच्या हद्दीतील दोन्ही पूल डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये पाडण्यात आले होते आणि अवघ्या 3 महिन्यांमध्ये या पुलांचं काम आपण बघतो युद्ध पातळीवर सुरू आहे। एका येणाऱ्या महिन्याभरात हे पुलाचं काम पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी सेवा रस्त्यावरून जी वाहतूक आहे वाहतूकदारांना आता त्रास होतोय तो पूर्णपणे बंद होणार आहे। आणि हा जो नव्याने पूल झालेला आहे या उत्तरमान नदीच्या पुलावर या दोन्ही पुलावरून दोन्ही लेनची वाहतूक सुरू होणार आहे। कराड तालुक्यातील शिवडे उमरज येथे उत्तरमान नदीवरील नव्या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अवघ्या 3 ते 4 महिन्यातच हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। येत्या महिन्याभरात या दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे। सध्या पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून साइड पट्ट्या व भराव टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे। त्यामुळे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे। उमरज कराड मार्गावरील उत्तरमान नदीवरील जुने पूल 4 महिन्यापूर्वी रुंदीकरणाच्या कामासाठी पाडण्यात आले होते। पुणे बंगळुरू महामार्गावरील उमरज शिवडे हद्दीतील दोन्ही पूल एकाच वेळी हटवून वाहतूक सेवा रस्त्यावर वळवल्याने मोठी गैरसोय वाहनधारकांना सहन करावी लागत होती। दरम्यान हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक व स्थानिकांनी केली होती।